तर राम राम जय श्रीराम मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा चॅनलवर, ज्याचं नाव आहे येडे चाले नुसते. तर मित्रांनो, आज काही युनिक व्हिडिओ नाही आहे. तर हा आहे आपल्याकडचा डिंड्या, हा मच्छर खातो. ठीक आहे. तर मित्रांनो, चला मोबाईल पाण्यात टाकूया, तुम्हाला पाण्यातले व्हिडिओ दाखवतो. मेन म्हणजे माझ्याकडे जास्त टॉपिक नाही आहेत व्हिडिओ बनवायला, आहेत पण वेळ नाही आहे. कारण एक व्हिडिओ बनवायला आपल्याला 2 ते 3 दिवस जाणार आहेत. तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. लवकरच वेळ काढूया आणि जाम भारी व्हिडिओ बनवूया. सध्या कसं आहे का जॉबला जातो म्हणून प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो, कसं आहे, खूप लोक काय करतात, मासे फक्त फिश टँकमध्ये बघत असतात किंवा समुद्रातले बघत असतात. आणि एक दिवस नदीतल्या बघा, आता दाखवतो तुम्हाला गंमत. काय केलं, मोबाईल मस्तपैकी एक जागी लावलाय किंवा ठेवलाय, असा पकडा, दगड बिगड बाजूला ठेवल्यात आणि मोबाईल एकदम मस्तपैकी लावलाय. दाखवतो. फक्त काय करायचं, शांत जायचं आणि हातात काहीतरी माशांना खायला ठेवायचा. मग गंमत बघा माशांची, किती मासे दिसतात. नदीत पण एवढ्या व्हरायटीज आहेत माशांच्या ना, भरमसाठ. हे बघा किती मासे आहेत माझ्या समोर. तर विचार करा आजूबाजूला किती असतील. त्याच्यात असं आहे का हा मासा बिंदास मासा आहे, म्हणजे हा जास्त घाबरत नाही. बाकीचे मासे ना घाबरतात, एवढ्या लवकर माणसाकडे येत नाही जवळ. म्हणजे जसा वेळ जातो ना तसा मासा हळूहळू माणसाजवळ येतो. आता हा आहे पितोळी किंवा लिही मासा, हे 2 प्रकारचे आहेत. हा मासा एकदम पातळ आणि मोठा एवढा लांब असतो, एवढा काही त्याला मांस नसतो, पण मासा दिसायला एकदम सुंदर आहे. असा चांदेरी कलरचा एकदम मस्त मासा दिसतो. याच्यावरच भरपूर म्हणजे याला पाहून असे रूप बनवले गेले, जे जास्त करून समुद्रात छोटे मासे पकडायला वापरतात. खूप सुंदर मासा हा. तर बघा माझ्या समोर किती मासे आहेत. नॉर्मली जसं ना जर आपण स्विमिंग क्लासेस घातले ना का मग मजा येते पाण्यातले मासे बघायला. तसं नॉर्मली आपण नाही पाहू शकत जास्त क्लिअर, कारण आपल्याला थोडं ब्लरच दिसतं. तुम्हाला सांगतो ना, पाण्यात निवांत जेवढं बसाल ना तेवढं असं वाटेल का पाण्यातनं बाहेरच नाही निघालं, एवढी मजा येते. विचार फक्त काय करायचं माहिती, जास्त असा हालचाल नाही करायची, नाहीतर मासे घाबरतात. तर हे लिही मासा आहे, हा जास्त घाबरत नाही. तर तुम्ही बघा मी किती निवांत बसलो. त्यांना काही खायला द्या, ते येणारच. काहीही द्या, तेलकट सुका कोंडा जे काय असेल ते. मी बिस्किट देतो, कधी शेव नेतो, कधी गव्हाचा पीठ नेतो. जे काही असेल ते न्या, ते खाणारच. पण मासे एवढे येतात ना जवळ भरमसाठ. जर तुम्हाला काय असं पाहायचं असेल तर आपल्या ह्या चॅनलवर व्हिजिट देत राहा. तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या जातीचे मासेही दाखवेन, कसे मासे पकडायचे तेही दाखवेन. आणि अजून काय असेल नवीन ते नक्कीच दाखवेन. कुकिंगचे व्हिडिओ पण मला बनवायचे आहेत, पण मला मेन म्हणजे ना वेळच भेटत नाही आहे. प्रत्येक व्हिडिओ बनवायला 2 ते 3 दिवस जाणार आहे आणि तेवढा आपल्याकडे वेळ नाही आहे. वेळ काढायचा आहे. मेन म्हणजे जॉबवर तेवढा वेळ भेटत नाही, स्वतःलाच वेळ द्यायला वेळ नाही आहे, असं झालं. तर बनवतोय, जसा वेळ भेटेल तसा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही ते तर मला सांगतच नाही आहे. प्लीज कमेंटमध्ये सांगत जा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा प्लीज. तर पाण्यातनं असं पोहायला जी मजा आहे ना, ते सांगतो भरमसाठ मजा आहे. तुम्ही या, मस्तपैकी पोहा. आपल्याकडे कधीतरी ना संडेला येत जा, आपण मस्त जाऊ नदी किनारी, पार्टी करू, काहीतरी मस्त बनवू खाऊ, नदीतले मासे पाहू, मासे पकडू. जर कोणाला इच्छा असेल तर असेल इच्छा तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कशी वाटली तेही सांगा आणि शेअरसुद्धा करा प्लीज. आणि चॅनलला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करून